तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय स्वागत करतो तुमचं माझ्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये। हा माझा पहिला मिनी ब्लॉग आहे आणि मिनी ब्लॉगची सुरुवात मी बाप्पाच्या दर्शनापासून करणार आहे। मी आणि माझी फॅमिली निघालोय मुंबईतील गणपती दर्शनासाठी, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। पुढे चौकात थांबलो, टॅक्सीवाल्याला ॲड्रेस विचारला, टॅक्सीवाला बोलतो भाऊ इकडून लेफ्ट मार सर्कल पासून, तिथून सरळ जा, पाहिजे तेवढे गणपती चालू होतील, घे दर्शन आरामात। तर लगेच मला पुढे निघालो आणि अधिक भाऊला लागली तितक्यात ताण। अधिक भाऊ बोलतो डॅडा जरा गाडी साईडला घे, मला ताण लागले, पाणी प्यायचे। पाणी प्यायला गाडी थांबवली तर लगेच ज्यूस दिसला। अधिक भाऊ बोलतो डॅडा मला ज्यूस पाहिजे। मी त्याला बोललो बाबू गपचूप पाणी पी, तुला ज्यूस नंतर देतो, पहिले आपण बाप्पाचं दर्शन घेऊ। तिथून थोडाच पुढे गेलो तर लगेच आम्हाला दिसला जीएसबी गणपती। ब्रिजवरूनच बघितलं खूप गर्दी, आम्ही लांबूनच नमस्कार केला आणि लगेच पुढे निघालो तर लगेच परेलचा राजा हा आमचा पहिला गणपती होता। पहिला गणपती करताना आम्ही बघितलं खूप लाईन आहे, लगेच आम्ही पास घेतला। पास घेऊन 20 रुपयाचा लगेच झिगझॅग आली, झिगझॅग केला आणि डायरेक्ट मंडपात एंट्री मारल्या। समोरच प्रभू श्री रामांच्या रूपात उंच गणेश मूर्ती आणि अधिक भाऊंचा पहिलाच अनुभव होता उंच मूर्ती पाहण्याचा। अधिक भाऊ फुल खुश, लगेच आम्ही नमस्कार केला, कार्यकर्ते बोलले पुढे व्हा। लगेच आम्ही सेल्फी घेतली बाप्पा बरोबर, एक मस्तपैकी हसत मुखाने बाप्पाचे दर्शन घेतले। बाहेर निघालो तर अयोध्यातील प्रभू श्री रामांचं मंदिर इथे बांधलं होतं, मस्तपैकी चप्पल काढली आणि आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतले। तर तिथून आम्ही निघालो पुढील गणपती दर्शनासाठी। त्याच्याच पलीकडच्या बाजूला आहे परेलचा विघ्नहर्ता, परेलचा महाराजा, आणि तेथे जाण्याआधी आम्हाला दिसले कलागंधमधूनच भरपूर गणेश मूर्त्या, अशा मोठ्या उंच इमारतीने एवढ्या गणेश मूर्त्या इथे तयार होतात। आणि त्याच्याच पुढे थोड्याशा अंतरावर परेलचा विघ्नहर्ता हा गणपती आपल्याला पाहायला मिळणार आहे। थोडा आम्ही पुढे गेलो, गाडी थोडी साईडला लावली आणि चालत आलो, थोडा मागे लाईनीत थांबलो। लगेच 5 मिनिटात आम्हाला दर्शन मिळाले। कचकन आम्ही आतमध्ये गेलो, दर्शन घेतले आणि सजावट बघितली तर तुंबड पिक्चरमधली सजावट होती आणि खूप चांगले मेसेज दिले होते या मंडळांनी सजावटीच्या मार्फत की जुगार खेळू नका, नशा करू नका कोणत्याही प्रकारची, आणि मुलींवर होणारे अत्याचार थांबवा, अशा प्रकारचे मेसेज दिले होते। आणि नन्हे पिल्ले कलाकार आम्हाला चला बाहेर चला नुसते करत होते। लगेच आम्ही बाहेर निघालो तिकडून आणि पुढे आलो तर परेलचा महाराजा ही मूर्ती बघण्यासाठी आम्ही ठाण्यातून मुंबईमध्ये आलो होतो आणि गर्दी बघितली लगेच आम्हाला 5 मिनिटात आम्हाला आतमध्ये घेतले, कारण की आमच्याकडे होता VIP पास आम्ही यासाठी काढला होता, कारण की आम्हाला ही मूर्ती बघायची होती। ही मूर्ती उभी कशावर बॅलन्स करते काहीच कळत नाही, म्हणून या मूर्तीला नाव आता ठेवण्यात आलेलं आहे बॅलन्सिंग मूर्ती। म्हणजे आता तुम्हीच मला सांगा मूर्ती कशावर उभी आहे। आणि ही मूर्ती बघायला आम्ही ठाण्यावरनं मुंबईला आलो होतो। मस्तपैकी आम्ही सेल्फी घेतली बाप्पा बरोबर, मनोभावे दर्शन घेतलं आणि चला पुढे जातो। अधिक भाऊ बघा बाय करतायत, बाय, चला। आणि तिथून निघालो पुढील गणपती दर्शनासाठी। तर ब्रिजवर आलो, ब्रिजवरून बघतो तर काय लालबागच्या राजाचा गेट होता। गेटवर मस्तपैकी एकदम मोठा हत्ती होता। आता हत्तीचा आणि या डेकोरेशनचा काहीतरी संबंध आहे। लगेच आम्ही सेल्फी घेतली, सेल्फी काढली आणि लगेच तिथून हळूहळू पुढे निघालो तर आम्हाला युटर्न मिळाला भायखळ्याला। तिथे भायखळ्याला लगेच आम्ही भायखळ्याचा भालचंद्राचं दर्शन घेतलं। स्टेशनवरतीच आहे आणि खूप मस्त सुरेख अशी मूर्ती आहे। मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर अधिक भाऊ बोलतो मला तहान लागले डॅडा। लगेच मी त्याला उसाचा रस पाजला, कारण मी त्याला मगाशी कमेंटमेंट केली होती। तिथून आम्ही लगेच पुढे निघालो चिंचपोकळीचा चिंतामणी। गर्दी पाहून मला तर जरा भीतीच वाटली। लगेच मी भाऊजींना फोन केला, भाऊजी आले, चल बाई मी तुला दर्शन देतो। भाऊजी आमच्या ग्रुपमधील सागरचे भाऊजी, ते सागरचे भाऊजी नसून आता कधी आमचे भाऊजी झाले आम्हाला कळलं नाही। मस्त भाऊजींनी आम्हाला चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेतले। भाऊजींना म्हणलं भाऊजी आपण लांबनच दर्शन घेऊ। मस्त आम्ही लांबनं दर्शन घेतलं, फोटो वगैरे काढले आणि पुढे निघालो। थोडा पुढे जाऊन लगेच आम्हाला तेजूकायाचा गणपती, भाऊजी बोलले चल तेजूकायाचा गणपती बघ। मस्तपैकी आतमध्ये गेलो, आतमध्ये जाऊन बघतोय तर काय बाहुबलीच्या रूपात मस्तपैकी उभे असे गणपती बाप्पा आम्हाला दिसले। अधिक भाऊ बघतच राहिले, कारण की बाहुबली दिसले त्यांना त्याच्यात। त्याच गणेश मंडळाच्या पलीकडच्या बाजूला गणेश गल्ली, मुंबईचा राजा म्हणतात त्याला, त्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो। अधिक भाऊ थकले होते, अधिक भाऊ बोलते डॅडा उचलून घे मला। घेतलं त्याला उचलून आणि चालत राहिलो। आणि आतमध्ये आल्यानंतर मस्त असा खुला मैदान लागतो, मैदानाच्या बाजूलाच आहे मंदिराचा गाभाऱ्यात आम्ही घुसलो आणि मस्तपैकी गर्दी तर होतीच, गर्दी कुठे नसते मुंबईला आल्यावरती। आणि मस्तपैकी आम्ही मूर्तीचं दर्शन घेतलं। मूर्ती बघा किती प्रसन्न वाटते या मूर्तीकडे बघून। आम्ही काही जास्त थांबलो नाही गाभाऱ्यात, कारण की आम्हाला झटपट दर्शन सर्व गणेश मंडळाचे घ्यायचे होते। लगेच आम्ही सेल्फी काढली आणि बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर तिरुपती बालाजीचा इथे डेकोरेशन देखावा केला होता आणि भरतनाट्यम चालू होतं। मस्तपैकी मनोरंजन लाईनीत उभे राहिलेल्या सर्व भाविकांसाठी। तिथून आम्ही लगेच बाहेर निघालो आणि बाहेर येता क्षणी बघतोय काय लालबागच्या राजाला अशी तुंबड गर्दी, एकदम तुंबड, कारण की कोणतरी येणार होते मोठे नेते, म्हणून मग भाऊजी आम्हाला बोलले आता काय आपण लालबागचं दर्शन घ्यायचं नाही। लगेच आमचे सगळे दर्शन झाले। अधिक भावाने मी मस्त डान्स करत आलो। थकलो होतो खूप, साईडला आलो, जरा बसलो, पाऊस पण पडत होता। मस्त जरा आम्ही चर्चा केली। पाऊस पडत असल्यामुळे आम्ही घातले रेनकोट आणि घरी यायला निघालो। अधिक भाऊ आमचे खूप थकले होते, ते झोपून गेले गाडीवरती। आम्ही निघालो घरी यायला। तर कसा वाटला माझा हा मिनी ब्लॉग सांगा कमेंटमध्ये, आणि आवडल्यास नक्की शेअर करा। चला बाय, पुन्हा भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये।